नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट UGC 2026 परीक्षेबाबत राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA ने काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या या बदलामुळे आता परीक्षार्थींना अधिक वेळ मिळणार आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे नीट UG परीक्षेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. हे आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, यापूर्वी परीक्षेचा जो कालावधी होता तो 180 मिनिटाचा होता. आता तो वाढून 195 मिनिटाचा करण्यात आला आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटे मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 21 जून 2026 रोजी होणारी नीट UGCची जी परीक्षा आहे ती आता दुपारी 2 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5:15 संपणार आहे. NTA ने स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांकडून गेल्या वर्षात मिळालेल्या सूचनांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, या वाढीव वेळेमध्ये फक्त प्रश्न सोडविण्याचंच नव्हे तर उपस्थित पत्रकावर स्वाक्षरी करणे, तसंच तपासणी प्रक्रिया आणि इतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया यासाठी लागणारा वेळ देखील समाविष्ट करण्यात आला आहे. मित्रांनो, याशिवाय विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये गणना आणि रफ वर्क करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे रफ वर्क करणे सोपे जाणार असून प्रश्न सोडविताना होणारा वेळेचा ताण कमी होण्यास मदत होईल. मित्रांनो, NTAच्या माहितीनुसार या बदलामुळे विद्यार्थ्यांना खालील फायदे होणार आहेत. ते फायदे आपण बघून घेऊ. एक म्हणजे वेळेचा ताण कमी होईल. दुसरं, प्रश्नपत्रिका सोडवण्यात अधिक संधी मिळेल. आणि तिसरं म्हणजे गणना आणि रफ वर्क करणे अधिक सोपे होईल. चौथं, परीक्षा प्रक्रिया अधिक सुलभ आणि विद्यार्थी केंद्रित बनेल. या महत्त्वाच्या बाबी आणि ह्या बदलानंतरही नीट UG परीक्षेचा अभ्यासक्रम, गुण पद्धती आणि प्रश्नांचे मूळ स्वरूप यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की परीक्षा अद्याप 720 गुणांचीच राहणार असून प्रश्नपत्रिकेचा मूलभूत स्वरूपात कोणताही बदल नसणार आहे. दरम्यान मित्रांनो, 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेचे अडथळे निर्माण करण्याचा किंवा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात अतिरिक्त कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव TV सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परीक्षेच्या तयारीचा संपूर्ण आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे. तसेच संबंधित यांना परस्पर समन्वय राखून पुनर्परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मित्रांनो, नीट UG 2026 परीक्षेतील या बदलांविषयी आपले मत नेमके काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत तो व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शैक्षणिक किंवा करिअर विषयी महत्त्वाचा अपडेटसाठी आपलं पाटील हब हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. मित्रांनो, लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.